शासन आणि मंत्रिस्तरीय आदेश असूनही गेल्या 1 वर्षापासून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। तसंच संबंधित अहवालही सादर करण्यात आलेला नसल्याच्या निषेधार्थ अशोक टावरे आणि त्यांच्या सहकार्यांनी खेड प्रांत कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक गोरगरीब नागरिकांना न्यायापासून वंचित राहावं लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। तालुक्यात सुरू असलेल्या कथित अनागोंदी कारभाराविरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधलंय। प्रांत कार्यालय खेड इथं झालेल्या आंदोलनात विविध गावातील नागरिकांनी सहभाग घेतला। शासन आदेशांची तातडीने अंमलबजावणी करून प्रलंबित अहवाल सादर करावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। प्रशासनाने आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। त्यानंतर आंदोलन शांततेत संपन्न झालं। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी उपविभाग कार्यालय खेड आणि त्यासाठी शासन व मंत्री आदेशानुसार कारवाई नाही, 1 वर्ष अहवाल नाही, अनेक प्रकरण गोरगरिबांना न्याय दुरापास्त खेड तालुक्यामध्ये महसूल प्रशासनाचा अनागोंदी कारभार आहे। तर या कारभारासंदर्भी जे आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनाकडे आलेलं आहे। दादा नमस्कार। तर आता हे तुम्ही आंदोलन करताय त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या। आज या ठिकाणी आम्ही खेड तालुक्यातील महसूल प्रशासनाशी निगडीत विविध विषयावर आंदोलन करीत आहोत। चांडवली येथील गट नंबर 126 बाबत तत्कालीन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी बोगोटा 2 मधून बोगोटा 1 ची कार्यवाही जी आहे ती अनाधिकाराने केली। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार स्वतः वापरले, 32 लाखाचा नजराना जो आहे तो भरून घेतला आणि त्यानंतर भोगवटा 1 हा सातबारा झाल्यानंतर भूखंडधारकांनी प्लॉट खरेदी केले, त्यात त्यांचा कोणताही दोष नव्हता आणि हे असं होत असताना ती जमीन सरकार जमा करण्याचा निर्णय झाला। आणि याबाबत आमची शासनाकडे अशी मागणी आहे की अटी शर्तीचा भंग हा सरकार म्हणजे तहसीलदारांनी केलेला आहे, त्यामुळे सरकार जमाचा जो निर्णय आहे तो रद्द करून ह्या भूखंडधारकांना ती जमीन परत दिली जावी। आणि त्यासाठी आम्ही गेली वर्षभर निवेदन आंदोलनाद्वारे पाठपुरावा करतो। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं, आझाद मैदानामध्ये 2 आंदोलन केली, शासनाने 3 पत्र दिली। शासनाचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करतात, जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांना फोन करतात, परंतु 1 वर्षामध्ये जो अहवाल आहे तो सुचित्रा आमले यांच्या बाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला जात नाही आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला न गेल्यामुळे तो शासनाला सुद्धा गेलेला नाही। मागील महिन्यातच जे सहसचिव अजित देशमुख महसूल विभागाचे ज्यांच्याकडे पुणे विभागाची जबाबदारी आहे त्यांनी खरमरीत पत्र कलेक्टरला दिलं, तरी पण अजूनही तो अहवाल गेलेला नाही। आम्ही आंदोलनाला बसण्यापूर्वी आम्हाला अहवाल दिला जाईल अशी आश्वासने दिली, परंतु ती पूर्तता झाली नाही। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज आंदोलनाला बसलेलो आहे। एवढंच नाही तर अनेक विषय आहेत यामध्ये की मी तर एक जाहीर आरोप करतो। या ठिकाणी जुन्नर आंबेगावच्या प्रांतांना 2 महिन्यापूर्वी 2 लाखाची लाच घेताना पकडले गेले, निमगावमध्ये तुमच्या तलाट्याला लाच घेताना पकडले गेले। ह्या महसूल विभागामध्ये नागरिकांची आमच्याकडे, मी सामाजिक क्षेत्रात काम करतो म्हणून अनेक नागरिक आमच्याकडे तक्रारी करतात, का डायरेक्ट असे आरोप करतात की पैसे दिल्याशिवाय निकालच लागत नाही। आणि इथं जी परिस्थिती इतकी गंभीर आहे की तुमची सुनावणी क्लोज होते त्यानुसार क्रमवारीनुसार निकाल लागले पाहिजे। बरं साहेब, मला काय म्हणायचं, आता तुम्ही अनेक आंदोलन केलं, पाठपुरावा केला, मग तुम्हाला अपेक्षेप्रमाणे उत्तर मिळालं की नाही? आम्हाला वरिष्ठ पातळीवर पूर्ण सहकार्य मिळतं। आता मागील एका प्रकरणामध्ये, मागच्याच महिन्यामध्ये बोरकर साहेबांच्या प्रकरणामध्ये तहसीलदारांनी 9 वर्षानंतर अंमलबजावणी केली आणि त्याबाबत प्रांताकडे आल्यानंतर प्रांताने 1 दिवसात त्याला स्थगिती दिली। त्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्वतः भेट घेतली। त्यांचे जे विशेष कार्यकारी अधिकारी आहे निलेश शिंगी यांनी उपविभागीय अधिकारी अनिल दौंडेंना आमच्या समोर फोन केला आणि तातडीने याबाबत कार्यवाही करायला सांगितलं। आज त्या बाबीला 3 आठवडे झालेत तरी पण प्रांतांनी कार्यवाही केली नाही। म्हणजे आता मला साहेब एक सांगा, मग तुमची नेमकी अपेक्षा काय आहे आणि सरकारने किंवा या कार्यालयाने तुम्हाला काय द्यावं? मला या ठिकाणी माझी अपेक्षा अशी आहे की गोरगरिबांना न्याय तातडीने मिळाला पाहिजे। लोकांना हेलपाटे मारायला लागतात। आज उदाहरण घ्या, चांडवलीच्या बाबतीमध्ये चूक तहसीलदाराची आणि फाशीला भूखंडधारक गेलेले आहे। म्हणजे जर तुमचा अधिकारी दोषी असेल तर त्याला पाठीशी घातलं जातं, ते होऊ नये। आणि जर अधिकाऱ्यांच्या चुका असेल तर मंत्र्यांचे जर आदेश असतील, निर्देश असतील, त्याचं पालन केलं जात नसेल तर आमच्यासारख्या सत्ताधारी पक्षाच्या भाजपचा निष्ठावान कार्यकर्त्याला सुद्धा आंदोलन करावं लागतं, ही खेदाची बाब आहे। बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ असलेल्या घटनादूर येथील बस स्थानकाची मोठी दुरवस्था झाली। या स्थानकात प्रवाशांबरोबरच महाविद्यालयीन युवक युवती याबरोबरच शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसंच रेल्वे प्रवाशांची मोठी संख्या आहे। मात्र इथल्या बस स्थानकात कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी दिसून येते। विशेषतः महिलांसाठी प्रसाधनगृह, पिण्याचं पाणी उपलब्ध नसल्याने या सुविधा उपलब्ध करण्याची मागणी होते। या परिसरात विजेची सोय नसल्याने अंधाराचं साम्राज्य दिसून येते। तर या आवारात झाडं मोठ्या प्रमाणात वाढल्याने परिसराला बकाल स्वरूप आले। इथून लांब पल्ल्याच्या गाड्या जात असून प्रवाशांनी मूलभूत सुविधा पुरवण्याची मागणी केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण गित्ते यांनी। अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील एसटी स्टँड
तुम्ही पाहू शकता या बस स्टँडची दुरवस्था. या ठिकाणी फरशा फुटलेल्या आहेत, टॉयलेटची सोय नाही आहे, पाण्याची सोय नाही आहे आणि आजूबाजूला पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन घाटनांदूर येथील सर्वात मोठी बाजारपेठ असलेलं एक एस.टी. स्टँड पूर्ण असुविधेचा तुटवडा दिसत आहे. लवकरात लवकर याची सुविधा करण्यात यावी, पाण्याची सोय करण्यात यावी, जेणेकरून प्रवासी इथं आल्यानंतर, महिला आल्यानंतर पाण्याची सोय, टॉयलेटची सोय पूर्ण मिळावी. याची दखल घेऊन प्रशासनानं लवकरात लवकर या बस स्टँडची दुरवस्था दूर करावी. अरुण गित्ते, न्यूज मराठी 24/7, बीड, अंबेजोगाई. छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वैजापूर तालुक्यातील थिऊर बंगला इथं भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 8 ते 10 दुकानं पूर्णपणे जळून खाक झालेत. किराणा दुकान, भोजनालय, टायर दुकानासह अनेक व्यावसायिक गाळ्यांचं मोठं नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच थिऊर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तसंच वैजापूर नगर परिषदेचे अग्निशमन दल आणि छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. दोन्ही विभागांच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या भीषण आगीत अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.